गुड इव्हनिंग. आपण सेशनला सुरुवात करतोय. या तिन्ही दिवसामध्ये एक क्लिअर क्लासिकल लॉजिक होतं. सगळ्यात पहिलं आपण समजून घेतलं की एक्सलन्सच्या रस्त्यावर क्वालिटी कशी इव्हॉल्व्ह होत गेली, स्टँडर्ड्स कशी इव्हॉल्व्ह होत गेली आणि स्टँडर्ड्स आणि क्वालिटी याचा काय परस्पर संबंध आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड्स मधून पुढे प्रोग्रेस होताना जे बजवर्ड वापरले जातात, कारण बऱ्याचशा ज्या मास प्रोडक्शन करणाऱ्या कंपनी आहेत त्यांना 1 पैशाचा लॉस सुद्धा परवडत नाही. त्यामुळे त्यांनी 6 सिग्मा किंवा लाखात एखादं फेल्युअर किंवा मॅक्झिमम 6 फेल्युअर असं पीपीएम पार्ट्स पर मिलियन डिफाईन केलेलं आहे आणि त्याचा कंट्रोल वापरणार 6 सिग्माची काल आपण घेतली. पण काल मी जसं बोलले की फक्त टूल्स आणि टेक्निक्स माहिती असून फरक पडत नाही. फरक पडण्याची मग पद्धत काय आहे. मला काल एक स्पेसिफिक शंका आली होती की मी फूड सेक्टरमध्ये आणि मी अळीवाचे लाडू बनवते आणि त्यातले खडे काढणं किंवा ते निवडणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. तर त्याच्यावर काही उपाय शोधता येईल का. आणि मग मी त्यांना म्हटलं निश्चितच आज आपण जे बोलणार आहोत त्यात या प्रश्नाला मी ऍड्रेस करायचा प्रयत्न करेन. आजचा आपला विषय आहे इंट्रोडक्शन टू क्वालिटी सर्कल. आणि परत एकदा क्वालिटी सर्कल साठी माझ्याबरोबर सचिन अनुजा मॅडम खाली करत नेक्स्ट. क्वालिटी सर्कलचा एक सिम्बल जो भारतातली जी म्हणजे जगभरातली जी संस्था आहे त्याच्या भारतात QCFI क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया त्यांना रिप्रेझेंट करतं आणि ज्यूस जॅपनीज युनियन फॉर सायंटिस्ट आणि इंजिनियर्स यांच्याबरोबर ते टाईडअप आहे. तो असा ॲरो आणि हा गोल जो दाखवलेला आहे तो त्यांचं सिम्बल आहे आणि त्याचे ध्येयवाक्य पार्टिसिपेशन फॉर प्रोग्रेस. एकत्र येऊन आपण पुढे जाणं अपेक्षित आहे. माझ्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पार्टिसिपेशन जितकं महत्वाचं आहे तितकंच त्याच्या हेतूसाठी देखील आपण विचार केला पाहिजे. कारण दुसऱ्यांची सहज भेट होऊ शकते आणि त्यांचा गटही होऊ शकतो. तसं सज्जनांनी काही चांगला हेतू घेऊन देखील एकत्र आलं पाहिजे हा याचा उद्देश आहे. जुरान जे क्वालिटी गुरु समजले जातात ते डेमिंग आणि फिल कॉस्बी सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जपानमध्ये होते आणि त्यांनी खचलेल्या लोकांना पुढे करण्यासाठी ही चळवळ सुरू केली होती ज्यूसच्या मदतीने. तिथे म्हणजे क्वालिटी सर्कलची जन्मभूमी जपान आहे. आणि त्याच्या मागे एकच कॉन्सेप्ट होता की जेव्हा अणुबॉम्ब पडला त्याची नैतिक जबाबदारी अमेरिकेने घेतली होती आणि ही सगळी अमेरिकेची दिग्गज माणसं जपानमध्ये जाऊन वी ओ अ डेप टू सोसायटी, आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून दुसऱ्या देशात जाऊन त्यांना मदत करत होती. मला वाटतं त्याच उद्देशाने या क्वालिटीच्या मांदियाळीत किंवा या एक्सलन्सच्या जर्नीत आपण सगळे एकत्र आलोय. आणि ज्या तऱ्हेने लोकांचा रिस्पॉन्स मी बघते त्या तऱ्हेने निश्चितच आपण आपल्या सोसायटीला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला खूप काही तरी चांगलं देऊ शकू असं वाटतंय. तेव्हा थँक्यू मानसी, थँक्यू अनुजा, MCCI ची टीम. मला वाटतं इंट्रोडक्शन मध्ये मी जात नाही. सचिन बद्दल पण काही बोलायची आवश्यकता नाहीये. सचिन इथे आहे आणि ही विल चिप इन, राईट. तर आपण डिरेक्टली विषयाला हात घालूयात. सो आपण म्हणलं होतं की मेणबत्ती जेव्हा प्रकाशासाठी आपण लावतो त्यावेळी ती एका ठराविक दिशेनेच ठेवण्यासाठी मेणबत्ती स्टँड वापरतो किंवा एखाद्या भांड्यात ठेवतो. ती जी तिरकी झाली तर जास्तीत जास्त मेणाचं खाते असं म्हणतात किंवा उलटी केली तर विझून जाते. जे फॅक्टर्स होते की मेणबत्ती पेटण्यासाठी आवश्यक होते ते सगळे तिथे असतात. फक्त दिशा बदलली की त्याचा प्रकाश पूर्णपणे विझून जातो. माणसांचं पण तसंच आहे. एकत्र आल्यावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करायचं ठरवलं तर 2 + 2 शून्य होऊन जातात. पण तेच जर एकाचे हात धरून पुढे जायला लागले तर 2 + 2 4 होतात. सो 2 इज कंपनी आणि 3 इज क्राऊड असं जरी म्हणत असले तरी मोर दॅन 3 हु आर ट्रेंड कॅन रिअली डू इट वंडर्स असं मला म्हणावं असं वाटतं. आणि हीच कल्पना क्वालिटी सर्कल्समध्ये जपानमध्ये वापरली गेली. क्वालिटी सर्कल हे ऑपरेटर लेव्हलला आणि बेसिकली मोटिवेशन लेव्हलला खूप मोठ्या प्रमाणात मान्य ऍड्रेस करतं आणि त्याचा फायदा घेऊन कंपनी वाईड सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट घेऊन क्वालिटीमध्ये एक आवश्यक असा बदल जपानीज लोकांनी करून आणलेला आहे. सो मागचे
क्वालिटी सर्कलचा बेसिक कॉन्सेप्ट हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाही आहे. आपण सिक्स सिग्मा, TPM वगैरे सगळं बघत होतो, तिथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा उद्देश आहे. वेअर क्वालिटी सर्कल हा फोकस ऑन पीपल डेव्हलपमेंटवर आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटचं हे तंत्र माहीत नसेल आणि उगीच आमच्या इथे लोक मिटिंगला एकत्र येतात आणि गप्पा मारतात आणि कामं टळतात असं जर म्हटलं गेलं तर फार गोंधळ होतो. सो क्वालिटी सर्कल तुमच्या संस्थेत जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर A to Z सगळ्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे, टॉप मॅनेजमेंट टू द लास्ट पर्सन. त्यांना कल्पना दिली पाहिजे की ही डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटी आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपण वापरणार नाही आहोत. इन्सिडेंटली प्रॉब्लेम सुटले जातील, यातून काही टँजिबल बेनिफिट्स येतील, पण नॉन टँजिबल बेनिफिट्स असतील ते फार मोठे असतील. किंबहुना त्या नॉन टँजिबल बेनिफिट्समुळेच टँजिबल बेनिफिट्स येतील. म्हणजे मी मगाशी म्हटलं की 2+2 जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध जाऊन 0 होत होतं, त्यांनी एकमेकांचा हात धरल्यावर 4 किंवा 2 अजून काहीतरी असं होऊन अतिशय चांगले असे रिझल्ट येऊ शकतील. त्याचे प्रश्न पूर्वी कधीच सुटत नव्हते, ते सुटायला लागतील. त्यामुळे क्वालिटी सर्कल तुम्हाला लॉन्च करायचं असेल तर ते चुकून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी वापरू नका किंवा अवॉर्ड्स रिकॉग्निशन यासाठी तर अजिबात वापरू नका. याची डेफिनेशन जर आपण पाहिली तर साधारण 4 ते 8 पेक्षा जास्त झाली लोक की प्रत्येकाला सहभागाची संधी मिळत नाही, डेव्हलपमेंटची संधी मिळत नाही. 4 पेक्षा कमी असतील तर परस्पर सहभागाचा आनंद त्यांना मिळत नाही. त्यामुळे 4 पेक्षा जास्त आणि साधारण 8 म्हणजे खूप जास्त अशा लोकांनी एकत्र येऊन परस्परांच्या बरोबर राहून काही तंत्र वापरून टीमचा फायदा घेऊन आपले प्रश्न सोडवावेत असं अपेक्षित आहे. फक्त एक गोष्ट नक्की आहे की हा कॉन्सेप्ट जेव्हा डेमिंगनी ज्यूसच्या मदतीने लॉन्च केला होता तेव्हा स्टॅटिस्टिक्सचा वापर तर निश्चित केला होता, पण हे अतिशय ऑपरेटर्सना वापरता येईल इतकं सोपं स्टॅटिस्टिक्स वापरलेलं आहे. आणि शून्यातून त्यांना उभं करायचं असल्यामुळे 3H म्हणजे हाताच्या बरोबरीने, ऑपरेटर्स म्हणजे फक्त हात वापरणारे आणि डोकं वापरणारे इंजिनियर्स असं एक काहीतरी फोर्डच्या तंत्रज्ञानाने लोकांचा समज करून देण्यात आला होता. तर हाताबरोबर डोकंही वापरावं अशी त्यांची अपेक्षा होती. आणि 3H मधला थर्ड H आहे तो म्हणजे हार्ट. माणसांनी एकमेकांच्या भावनेनी गुंतत जाऊन दुसऱ्याच्या चुका समजून घेऊन किंवा अगदी शुद्ध मराठीत सांगायचं तर पदरात घालून पुढे जावं, या 3Hचा कॉन्सेप्ट त्यांनी इथे राबवायचा प्रयत्न केला आणि त्याला विशिष्ट सेकंड वर्ल्ड वॉरची पार्श्वभूमी होती. मला वाटतं ह्या करोनानंतर आपण जेव्हा आपल्या ऍक्टिव्हिटीज सुरू करू तेवढ्या मोठ्या प्रमाणात जरी लॉस झाला नसेल तरी आपल्यालाही लॉसमधून उभं राहण्यासाठी 3Hचा वापर आवश्यक ठरेल. आणि कोणाचे हात आहेत, कुणाचं डोकं आहे आणि कुणाचं मन आहे असं वेगळं वेगळं न करता प्रत्येकाचं पूर्ण व्यक्ती म्हणून वापर आपल्या संस्थेत व्हावा यासाठी क्वालिटी सर्कलचा वापर व्हावा म्हणून आपण ही एक छोटीशी इंट्रोडक्शन सिरीज घेतोय. या सगळ्यात एक फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे शिस्त. बऱ्याच वेळा असं होतं की मला माझ्या मीटिंगमध्ये जायचं असं सांगून कंपनीची कामं टाळली जातात. तर तसं असता कामा नये. आपण जेव्हा खरंच मीटिंगमध्ये उत्सुक असू तर खूप कंपन्यांमध्ये त्यांना 1 तास फ्री वेळ दिला असतो ज्यांना क्वालिटी सर्कलच्या मीटिंगमध्ये जॉईन व्हायचंय त्यांना, किंवा त्यांना शक्य नसेल तर कंपनी अर्धा वेळ देते आणि ती लोक स्वतःचा अर्धा वेळ देतात. म्हणजे 5ला फॅक्टरीची बस निघणार असेल तर 5:30 पर्यंत ती बस थांबवली जाते. त्यामुळे कंपनीचा अर्धा तास आणि लोकांचा अर्धा तास असं दोघांच्याही माध्यमातून हे ट्रान्झिशन शक्य आहे. जपानची क्वालिटी म्हणजे एक विनोद समजली जायची, त्याच्यापासून वर्ल्ड क्लास अशी एक लेवल या सोप्या तंत्राच्या माध्यमातून जपाननी चमत्कार घडवून दाखवला. ते पाहिल्यावर भारतात उडपांनी हे सुरू केलं. परत एकदा खरं तर हे PDCA सायकल आहे जे डेमिंगच्या नावाने प्रसिद्ध आहे, पण हे शुआर्टचं सायकल आहे. शुआर्ट हा स्टॅटिस्टिशियन होते आणि त्यांनी प्लॅन, डू, चेक आणि ऍक्ट पहिल्यांदा वापरलं, पण ते सगळ्यात पॉप्युलराइज डेमिंगनी केलं, त्यामुळे त्यांच्या नावाने हे प्रसिद्ध आहे. किंबहुना जपानमधला सर्वोच्च क्वालिटी अवॉर्ड हा डेमिंग अवॉर्ड आहे आणि इन्सिडेंटली भारतातला सर्वोच्च क्वालिटी अवॉर्ड हा जुलांच्या नावावर आहे. तर केलेल्या कामाची नोंद कुठे ना कुठे होत असते असं म्हणूयात आपण. आणि सांगितल्याप्रमाणे इथे माणसाच्या भावनेला, माणसाच्या परफॉर्मन्स हा भावनेवर अवलंबून आहे असं म्हणून यात
ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या, पण फक्त तो ब्लाइंड फोल्ड माझ्या एका कलिगने सांगितलं होतं की गाणं लागलं असला संजीवनी भोळेपणा मॅडम, तुम्ही तुमचा करू आवाज नका. कट होतोय. प्लीज रिपीट द सेंटेन्स. आत्ताचं सेंटेन्स तेवढं रिपीट करा प्लीज. आता ऐकू येतोय का? या, इट्स ओके नाउ. राईट. तर बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की भावना, मोटिवेशन, HR या गोष्टी केल्या की बराच काहीतरी जादू होतोय, म्हणून फक्त तेवढ्याच हृदयालाच अपील करा. पण हे खूप टेम्पररी असतं, कारण ज्या क्षणी मी भावनेच्या भरात हो म्हणतो त्याच्या दुसऱ्या क्षणी मी हो का म्हणतो याचा मला पश्चात्तापही होतो. त्यामुळे फक्त भावना पुरेशी नाहीये. एखाद्या शेतकऱ्याला मोटिवेट करण्यासाठी गाणं देणं किंवा कुठलं तरी इन्सेंटिव्ह देणं किंवा त्याची कर्जमाफी करणं हे जितकं कदाचित आवश्यक आहे, मला त्याच्यावर वाद नाही घालायचा, तितकंच त्याला योग्य बी बियाणं देणं, त्याच्या सॉइल अनालिसिस करून योग्य खताचा सल्ला देणं आवश्यक आहे. टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक्स याला सबस्टिट्यूट नसतं. आणि त्याचमुळे क्वालिटी सर्कलमध्ये जेव्हा ऑपरेटर कंपनीवर एकत्र येतात आणि प्रश्न सोडवण्यासाठी एक गटांमध्ये चर्चा सुरू करतात, तेव्हा त्यांच्या बरोबर इंजिनियर, मॅनेजर, अप टू टॉप मॅनेजमेंटचा कोणी ना कोणीतरी इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. आणि त्यांना मोटिवेशन एवढा एकच या टीम ऍक्टिव्हिटीजचा फायदा असतो. बऱ्याच वेळा त्याला रेकॉग्निशन म्हणून देखील त्यांना बक्षिसं दिली जातात की तुम्ही चांगलं काम करताय, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. पण हे प्रत्येकाला मिळावं म्हणून शक्यतो रोटेशनल लिडरशिप तिथे ठेवली जाते. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर मेंबरचा सदस्य नसाल तर त्याच्यावर कुत्सित कॉमेंट्स करणारी पण खूप लोक असतात. म्हणजे हे चाललंय आता मीटिंगला, आता काय करणार ते, दे आर गोइंग टू लिस्ट द मिनिट्स अँड लिस्ट द आवर्स. टाइमपास करायला जातात ही लोक, यांना काही अर्थ नसतो असं म्हणत आतापर्यंत काय दिवे लावले यांनी, असं डिमोटिवेट करणारी पण खूप लोक असतात. पण मला वाटतं त्यांना देखील कन्व्हर्ट करणं आणि त्यांना देखील मोटिवेट करणं ही संस्थेची जबाबदारी आहे. आणि नाही ते मोटिवेट झाले तर निदान जे स्वतःहून सेल्फ मोटिवेटेड लोक आहेत त्यांच्याकडून इनोव्हेशन येणार यात जगातल्या कोणालाही शंका नाहीये. डेमिंगचं असे वाक्य आहे की ज्या लोकांना आपल्या कामात मजा वाटते, ज्यांना आनंद वाटतो, ती लोक निश्चितच इनोव्हेशन घडवून आणतात, अत्यंत क्रिएटिव्ह सोल्युशन आणतात आणि त्यांच्या कामातली उत्तरं ते शोधून काढतात. सो ही जर संस्था, तुमच्या संस्थेमध्ये ही जर कल्पना राबवायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड वेनी जावं लागेल. टॉप टू बॉटम सगळ्या लोकांना आधी ट्रेनिंग दिलेलं पाहिजे. त्यांना सॉफ्ट आणि हार्ड साईड म्हणजे बिहेवियरल पुश ॲज वेल एज टेक्निकॅलिटीज समजून दिले पाहिजेत. एक स्टिअरिंग कमिटी किंवा मॅनेजमेंट टीम फॉर्म केली पाहिजे. एक कोऑर्डिनेटर की ज्याच्यावर ह्याची पूर्ण, म्हणजे अगदी ISOच्या जार्गनमध्ये सांगायचं तर MR, आणि शक्यतो सगळे डिपार्टमेंट हेड्स फॅसिलिटेटर म्हणून ट्रेन व्हावेत आणि त्यांनी जॉईन व्हावं असं अपेक्षित आहे. हे न होता फक्त वर्कर्सना तुम्ही जा आणि तुमची टीम मी पाठवतोय आणि तुम्ही बक्षिसं घेऊन या असं म्हटलं तर क्वालिटी सर्कलची वाट लागायला वेळ लागत नाही. सो तुमच्या संस्थेमध्ये ह्याचं करायचं असेल तर टॉप टू बॉटम सगळ्यांना हा कॉन्सेप्ट कळला पाहिजे. जॉईन होतील नाही होतील हा चॉईस त्यांना द्या, ते व्हॉलेंटरी आहे. पण ज्यांना कळलंय त्यातली दोघं तिघं जरी आली तर हळूहळू ते वाढत जातं. आणि एकेका संस्थेमध्ये म्हणजे एक वेळ अशी होती की बजाजमध्ये दर मंगळवारी 1 तास फक्त क्वालिटी सर्कल प्रेझेंटेशनचा तास असायचा. प्रोडक्टिव्हिटीचा 1-1 मिनिटं वाचवणाऱ्या केस स्टडीज मधून त्यांनी करोडो रुपयांचं डेमॉन्स्ट्रेशन आणि सेव्हिंग केलेलं होतं. तर तुमच्या संस्थेमध्ये हा वेळ यायचा का नाही हा एंटायरली टॉप मॅनेजमेंटचा चॉईस आहे. पण द्यायचं ठरवलं तर योग्य ट्रेनिंग न देता असा काय देऊ नका, कारण बऱ्याच वेळा त्यात चुकीच्या दिशेने मेणबत्ती उलट्या दिशेने लागून ते सगळे दिलेले रिसोर्सेस वाया जाण्याची दाट शक्यता असते. सो टीम्सना व्हॉलंटरीली जॉईन व्हायला अपील करा, ज्यांना उत्साह आहे ते येतील आणि 30 लोक तेवढ ठेवतील हे नक्की आहे. शक्यतो एकाच डिपार्टमेंट मधली लोक असावीत किंवा एका प्रक्रियेत काम करणारी असावीत. म्हणजे आता एका प्रक्रियेचा अर्थ असा आहे की मटेरियल मधली सगळी लोक एकत्र आली पाहिजेत. मग त्यात स्टोअर्स येईल, रिसीट इन्स्पेक्शन येईल, मे बी इव्हन ARP मध्ये एंट्री करणारे किंवा बिलिंग करणारे क्लार्क सुद्धा येतील. तर एका प्रोसेसवर त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम त्यांनी निवडायचे, तर त्यांना कोणी तुम्ही हा प्रश्न सोडवा म्हणून देत नाही. हे व्हॉलंटरी आलेल्या टीम्सनी त्यांच्या दृष्टीने कुठला महत्वाचा प्रॉब्लेम आहे ठरवून हे करायचं. आणि याच्यात मजा अशी असते की
राईट फ्रॉम द प्रॉब्लेम सिलेक्शन टप टू सोल्युशन हे सगळं त्यांचं डोकं असतं. त्यामुळे एक ट्रिमेंडस सेल्फ ऍक्च्युअलायझेशन किंवा मी काहीतरी करू शकतो किंवा आम्ही काहीतरी करून दाखवूयात असं स्वतःतला झोपलेला बुद्धी आणि मन जागं होतं. त्यांच्या हाताच्या बरोबरीने उरलेले 2 एज देखील ट्रिगर या कॉन्सेप्ट मधून केले जातात. पण ते करण्यासाठी योग्य फॅसिलिटेशन, योग्य कोऑर्डिनेशन आणि टॉप मॅनेजमेंट इन्व्हॉल्वमेंट अत्यंत येते. म्हणजे सांगकाम्या न राहता स्वतःच्या डोक्याचा वापर करायची त्यांना सवय लागते. डेप्युटी लीडर सुद्धा रोटेटिंग असतो आणि प्रत्येक मेंबर हा या पोझिशन मधून गेल्यामुळे त्यांच्यात एक डिसिजन मेकिंग ॲबिलिटी किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग ॲबिलिटी आल्यामुळे आपल्या संस्थेचा एकंदरीत स्तर बऱ्यापैकी उंचावतो. या मीटिंग टॉप लेवलला मंथली आणि अॅन्युअल लेवलला जरी होत असल्या तरी प्रत्येक वीकली मीटिंग मध्ये फॅसिलिटेटरनी अटेंड करायची असते. म्हणजे मीटिंगच्या नावाखाली हे काहीतरी भलत्याच ठिकाणी जात नाहीयेत ना आणि युनियनचे प्रश्न चर्चा करत नाहीयेत ना, हे कोणीतरी बघतंय याची जाणीव त्यांना असू देत. ऍट द सेम टाइम हे पोलिसिंग होत नाहीये. याच्यानंतर त्यांनी झालेल्या कामाबद्दल योग्य त्या सूचना देऊन त्यांना योग्य दिशा द्यायची आहे. आणि परत एकदा हे फक्त मोटिवेशन ट्रिगरसाठी असल्यामुळे कुठलाही फायनान्शियल इन्सेंटिव्ह त्यांना देऊ नका. वर्किंग आवर्सचं कन्सेशन दिलं तर खूप झालं असं मी म्हणेन, आणि ते नाही दिलं किंवा 50-50 जरी केलं तरीही हे चालून जाईल. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात इव्हन लोक घरूनही एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. त्याचं हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे. आणि वर्किंग आवर्सची कॉम्प्रोमाइज न करता सुद्धा क्वालिटी सर्कल्स आज होऊ शकतात. ऑलराईट, तर जनरली त्यांना आम्ही जे वारंवार एम्फसाइज करते की लोकांना टेक्निकल इश्यूज आणि प्रॉब्लेम कसे सोडवायचे याचे ट्रेनिंग द्या. परत एकदा प्रॉब्लेम सोडवणं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये, पण लॉजिकल थिंकिंग, डोक्याचा वापर करणं, डिसिजन घेणं, डाटाचा वापर करणं, या गोष्टी त्यांच्या डोक्यात जायला लागल्या की निदान तुम्ही जेव्हा डाटा गोळा करण्यासाठी त्यांना चेकलिस्ट भरायला सांगाल त्यावेळी काय ही कटकट किंवा त्या ऑडिटरसाठी आपण थकवण्यासाठी डाटा गोळा करावा असे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत. किंबहुना आमच्या इथे एक विनोद होता आणि ते म्हणायचे की कोण म्हणतं आमच्याकडे सिस्टीम नाही, आमच्याकडे 2 सिस्टीम आहेत, एक ऑडिटसाठी आणि एक रेग्युलर कामाची. म्हणजे ऑडिटर जेव्हा येणार असतो त्यावेळी धडाधडा रात्रभर जाऊन सगळे रेकॉर्ड्स पूर्ण करायचे आणि सगळं स्पिक अँड स्पॅन करून आमची सिस्टीम तयार आहे याला आपण चेकलिस्ट म्हणतो आणि ती ऑडिटरसाठी करतात असं एक विचित्र नोशन या सगळ्यातून डेव्हलप होण्याची शक्यता असते. तेव्हा कृपा करून लोकांनी अशा काही विचित्र निगेटिव्ह थॉट प्रोसेसमध्ये जाऊ नये. यासाठी थॉट प्रोसेस रिडिफाईन करणाऱ्यासाठी त्यांना टेक्निक शिकवा. चेकशीट किंवा ऑडिट रेकॉर्डचा फायदा काय होतो हे त्यांना कळू देत. मग ते स्वतःहून म्हणतील की मी हे का लिहितो, यात माझा वेळ वाया जातो, याच्या मी असं केलं तर चालेल का, करून दाखव, पायलट रन कर आणि मग आपण रिव्ह्यू करू असं म्हणून त्यांना सिद्ध करू देत किती वेळ वाचतो आणि काय इश्यू येतात. कारण 8 तासापैकी 8 तास ते जर त्यांचं ठरावून दुसऱ्यांनी सांगितलेलं काम करत असतील तर अर्धा तास तरी आठवड्यातून म्हणजे 48 तासातून तुम्ही त्यांना अर्धा तास जर त्यांच्या स्वतःच्या कल्पना लढवायला वेळ दिलात तर कदाचित तुम्ही काय बोलताय हे समजायला त्याचा प्रचंड उपयोग होईल. त्यामुळे हे जरी टूल आणि टेक्निक्स तुम्ही पाहायला लागले तर कायझनला पण हेच टूल्स आहेत, मोरलेस सिक्स सिग्माला पण हेच टूल्स आहेत. आणि मग क्वालिटी सर्कलच्या ऑपरेटरला हे टूल कळतात का? हो कळतात, निश्चित कळतात. आणि किंबहुना अत्यंत सुंदर लॉजिकल रीतीने प्रॉब्लेम ते सोडवतात हे मी पाहिलंय. ऑपरेटर तर खूप मोठी गोष्ट झाली. आम्ही हे स्कूल लेवलला आणि प्रायमरी स्कूल लेवलला पण केलेलं आहे. आणि शून्य बॅकग्राऊंड असलेली लोक अतिशय छान तऱ्हेने याच्यात काम करतात हे खात्रीपूर्वक मी सांगू शकते. अशा अनेक केस स्टडीज गेले 30 वर्ष आमच्याकडे आहेत. सो सांगायचा मुद्दा की हे सगळं ते काम करायला लागले तर 48 पैकी जेव्हा 1 तास तुम्ही त्यांना दिला असतो किंवा अर्धा तास तुम्ही त्यांना दिला असतो तेव्हा त्या प्रोसेस बद्दल ते विचार करायला लागतात आणि नक्की त्रास काय आहे याची चर्चा करायला लागतात. आणि ते म्हणतात ना की द युजर नोज वेअर द शू पिंचेस. नक्की कुठे त्रास आहे हे वापरणाऱ्यालाच कळत असतं. त्याप्रमाणे त्यांना त्यांचा त्रास शोधून काढणं, त्याच्यावरचा डाटा गोळा करणं, त्याच्यावर उपाय शोधणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागतात. म्हणजे आतापर्यंत फक्त डोकं रस्त्यावर ठेवून आत येणारी जी गेटमधून लोक होती ती डोकं बरोबर घेऊन यायला लागतात. आणि माझ्या दृष्टीने हे फार मोठं यश आहे. ऍट द सेम टाइम आम्ही एकत्र येऊन गप्पा मारतोय, आम्हाला आमची मॅनेजमेंट काहीतरी प्रोत्साहन देतेय, रेकॉग्नाइज करतेय, यातून कुठेतरी त्यांचं मनही त्या संस्थेशी गुंतायला लागतं. आणि माझ्या दृष्टीने ही फार मोठी रिटर्न्स आहेत.
तंत्र आपण थोडी क्विकली बघूयात, पण गिव्ह देम द फ्रीडम. लिखो स्क्रिप्ट अपना अपना. त्यांना पाहिजे ते प्रॉब्लेम ठरवू देत, त्यांना पाहिजे ती मेथड वापरू देत, पण याचा अर्थ असा नाही त्यांना पाहिजे तो स्वैराचार करू देत. निश्चित तिथे असलेल्या फॅसिलिटेटरनी त्यांच्या चुका गोड शब्दात त्यांना समजून दिल्या पाहिजेत. त्यांच्यात लॉजिकल अप्रोच डेव्हलप व्हावा म्हणून डाटाचं महत्व, डाटा कलेक्शनची मेथड, या गोष्टी हळूहळू सांगून त्यांना बदललं पाहिजे. दरवर्षी ऑपरेटर लेव्हल, मॅनेजरल लेव्हल आणि इव्हन सिनियर मॅनेजर लेव्हलच्या त्यांना नावं वेगळी आहेत. क्वालिटी सर्कल हे ऑपरेटर लेव्हलसाठी आहे. लीन क्वालिटी सर्कल मध्ये मॅनेजर्स पण भाग घेऊ शकतात आणि टास्क स्ट्रीमला तर कशाचंही डेसिग्नेशनचं लिमिटच नाहीये. तर अशा वेगवेगळ्या केस स्टडीज हजाराच्या वर क्वालिटी सर्कल फोरम मध्ये प्रेझेंट होतात. नॅशनल लेव्हलला हजाराच्या वर म्हणजे निवडलेल्या एक्सलंट केस स्टडीज पाहायला मिळणं एक आनंदाची गोष्ट असते आणि वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये ते येतात. क्वालिटी सर्कल ही एक स्ट्रीम असली तरी कायझन, बेस्ट मॉडेल, 5S, होम कायझन्स आणि उरलेले सगळे अलाइड कॉन्सेप्ट यात वापरले जातात. क्वालिटी सर्कलची इव्होल्युशन बघताना माणसाची डेव्हलपमेंट ह्याचा फोकस होता. त्याच्या पुढे जाऊन माणसं क्रिएटिव्ह झालेली आहेत, माणसं मोटिवेटेड झालेली आहेत हे बघायला मिळतं. योग्य तऱ्हेने जर तुम्ही त्यांचं हँड होल्डिंग केलं तर निश्चितच टँजिबल बेनिफिट्स पण आपल्याला बघायला मिळतात. तर आता हे जे पुन्हा पुन्हा मी योग्य तऱ्हेने हँड होल्डिंग म्हणतेय, त्यात कुठले रोल अपेक्षित आहेत? जो कोऑर्डिनेटर आहे की ज्याला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती माहिती आणि ते टॉप टू बॉटम सगळ्यांची जमवून घेऊ शकतो अशी व्यक्ती शक्यतो सिनियर मॅनेजमेंट मध्ये. फॅसिलिटेटर म्हणजे डिपार्टमेंट हेड्स, लीडर्स, डेप्युटी लीडर्स, मी बोलली आहे सगळ्यांबद्दल. याच्या बरोबर मी शेवट नॉन मेंबर्स पण म्हटलेलं आहे. हे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही केस स्टडी प्रेझेंटेशन करत असतात ना, मेंबर्सना मी नेहमी सांगतो, नॉन मेंबर्सना पण थँक्यू म्हणा. कारण काय आहे, तुमचं क्वालिटी सर्कल आणि आम्ही त्यात नाहीये ही फिलिंग त्यांना कधीही येऊ देऊ नका. हे खूप आवश्यक आहे. हे छोटेसे बिहेवियरल टिप्स आहेत, पण हे जर तुम्ही केलं तर बघता बघता हे नॉन मेंबर्स पण कधी मेंबर्स होतील तुम्हाला कळणार नाहीये. एक साधं सोपं मीटिंगचं टेक्निक आहे, ते म्हणजे 1 तास मी म्हटलं तसं आठवड्यातून तुम्ही भेटलात तरी आठवडाभर लोक त्याच्याच विषयात असतात, त्यांना दुसरं काही सुचतच नसतं. आपल्याला याच्यावर काहीतरी काम करायचंय, मित्रांना भेटायचंय, यातच त्यांनी वाहून घेतलेलं असतं आणि त्यांचं डोकंच चालायला लागलेलं असतं, त्यांचं मन त्यात गुंतत गेलं असतं. साधं सोपं टूल आणि टेक्निक असे 2 शब्द क्वालिटी सर्कलमध्ये वापरले जातात. त्यापैकी टेक्निक हा शब्द आपण समजून घेऊ. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे जसा ग्रुप इफेक्ट येतो असं एक तंत्र आहे आणि मला वाटतं ब्रेन स्टॉर्मिंगचं डेमॉन्स्ट्रेशन देण्यासाठी लड्डू किंवा कोरोकोटनी आता जे ब्रेन रायटिंग कोरोनाच्या काळात केलेले आहेत अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकते. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की मला संध्याकाळी जेव्हा टेक्स्ट मेसेज आला होता काल की आमच्या लाडवांमध्ये जे खडे येतात ते निवडण्यात खूप वेळ जातो, तर त्याला काही सोपा मार्ग आहे का? कारण आम्हाला क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही करायचं. तर साहजिकच आमच्या घरी आम्ही ह्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग करायला सुरुवात केली आणि ते म्हटले येस, टिपिकली याची प्रोसेस काय आपण समजून घेऊयात. ते खडे कुठल्या प्रकारचे येतात त्याच्यावर जर आपण डाटा गोळा करायला लागलो तर मग तुमच्या लक्षात येईल की जे चाळणं, निवडणं, पाकडणं या कन्व्हेन्शनल प्रक्रिया आहेत त्या आजकाल प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑटोमेट झालेल्या आहेत. आणि अळीवासारखा जो पदार्थ आहे त्याचं वजन आणि खड्यांचं वजन यात तुम्ही एखादं रिपल्सिव्ह छोटस रेसिप्रोकेटिंग मशीन देऊ शकलात तर एकेका वेळी 1-1 किलोचा कचरा दूर करणाऱ्या मेथड्स आपल्याला डेव्हलप करता येतील. हे अर्थात एका ब्रेनस्टॉर्मिंग मधून आलेली कल्पना ही क्लिक होईलच इमिजिएटली असं मी म्हणणार नाही, पण हे टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स किंवा छोटे छोटे इंजिनिअरिंग ऑटोमेशन किंवा ज्याला जुगाड किंवा फ्रुलर इनोव्हेशन्स म्हणतात ते आपण नक्कीच घेतले पाहिजेत. आणि यातून काय होईल माहितीये का, जी व्यक्ती हे शोधून काढेल ना त्या व्यक्तीला तुम्ही 5 पैसे जरी नाही दिले तरी अरे मी शोधून काढले हा अभिमान जो आहे तो तुमच्या संस्थेशी आणि तुमच्याशी कायमचा बांधला राहील. तर मी हे नक्की सांगेन की तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की बाबा रे यात खूप वेळ जातोय, काही डोकं चालवा. आतापर्यंत किती जणांनी, किती टॉप मॅनेजर्सनी काम करणाऱ्या लोकांना हाताशी घेऊन म्हटलेलं आहे बाबा रे मला हे कळत नाहीये, हे कसं करायचं मला समजून सांगा. करून बघा. कदाचित ते सगळ्यात ऍब्सर्ड किंवा ते आधी उत्तरच देणार नाहीत कारण त्यांना वाटेल की तुम्ही त्यांची चेष्टा करताय. तब्येत ठीक आहे ना? कारण इन्व्हेरिएबली टॉप मॅनेजरनी बोलायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं असंच एक सवय असते. पण हळूहळू यू मीन इट हे जेव्हा त्यांना कळायला लागेल तेव्हा तेव्हा ते बोलायला सुरुवात करतील. आणि सगळ्यांची डोकी जेव्हा आपण वापरायला लागतो त्यावेळी काहीतरी एक ग्रेट गोष्टी येते. मी खाली इथे आईस्क्रीम कप आणि कोन लिहिलेलं आहे
ज्यावेळी आईस्क्रीम कपमधून सर्व केलं जायचं त्यावेळी त्याच्यातून ट्रिमेंडस कचरा यायचा. त्याच्यावर उपाय करण्यासाठी अख्खी टीम बसली होती आणि लक्षात आलं होतं की लोक जशी आईस्क्रीम नेतात त्याचं कॉस्टिंग करताना त्या आईस्क्रीमच्या कपाची किंमतही ठेवली असते, त्यांनी कपही त्यांनी नेला पाहिजे असं अकाउंटचा माणूस जेव्हा बोलतो तेव्हा सडनली डिझाईन इंजिनियरला क्लू मिळतो. आणि ही गोष्ट फक्त ब्रेनस्टॉर्मिंग मधून मिळू शकते, कारण एकटा डिझाईन इंजिनियर असं कुठलीच वस्तू देऊ शकत नाही की जी आपोआप नाहीशी होईल आईस्क्रीम संपल्यावर, किंवा एकटा अकाउंटचा मॅनेजर याचं उत्तर काढू शकत नाही. जेव्हा 2 किंवा अनेक डोकी एकत्र येतात तेव्हा अनेक प्रश्नांवर उत्तर निघतात. ध्रुव सत्य, ज्याला कॉस्मिक रेझोनन्स असं एक सायकोलॉजीमध्ये वापरलेला शब्द आहे, आणि त्याची अनेक उदाहरणं अनेक ठिकाणी अतिशय योग्य तऱ्हेने वापरले गेले आहेत. तो विषय परत कधीतरी. कमिंग बॅक टू द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टूल्स, मी तुम्हाला म्हटलं की हे टूल्स ऑपरेटर किंवा स्कूल लेवलचे लोकही वापरू शकतात. त्यात चेकशीट किंवा आयएसओ मध्ये भरले गेलेले सगळे तक्ते, तुम्ही केलेले सगळे रेकॉर्ड्स असू शकतात, असायलाच पाहिजे असं नाही. कॉज इफेक्ट डायग्राम म्हणजे त्यांनी डोकं खाजवून विचार करणं, विचार मंथन करून आलेल्या कॉजेसचं वर्गीकरण करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर काहीतरी कंट्रोल लिमिटमध्ये त्याचं प्लॉटिंग करणं किंवा डाटाचा इम्पॉर्टन्स समजून घेणं अपेक्षित आहे. एकदा त्यांना ग्राफ, डाटा, लॉजिकल थिंकिंग हे जर कळायला लागलं ना तर ते दोन गोष्टीतलं रिलेशन इमिजिएटली सांगू शकतील. स्कॅटर डायग्रामचं तंत्र त्यांना सांगायची गरज नाही. बघता बघता त्यांचं डोकं आणि मन यात गुंतायला लागलं ना की तुम्हाला त्यांना सांगायची गरजच पडणार नाही, तेच येऊन तुमच्याशी गप्पा मारायला लागतील किंवा खूप काही बदल घडवून आणतील. आणि मला वाटतं आपल्याला तेच अपेक्षा, कारण माझी लोक माझ्याशी माझ्याकडे डोकं चालत नाहीत यापेक्षा माझ्या बरोबरीने लढतात, ही केव्हाही प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि तुम्हाला प्रत्येक पगार देतात तेव्हा त्यांनी अकाउंटेबल असलं पाहिजे, ही खूप हार्श पद्धत आहे. त्याच्याशी संजीवनी मॅडम, हा प्रश्न सोडवूयात. एक्सक्यूज मी, संजीवनी मॅडम तुमचा आवाज पुन्हा ब्रेक होतोय. संजीवनी मॅडम, हा मी परत वाढवलाय व्हॉल्यूम, आता येतोय? हा, या इट्स फाईन नाव. ओके, तो टॉगल होतो बहुतेक. या यू कॅन गो अहेड. ओके, आय गो अहेड. हा रेंजचा इश्यू असा बहुतेक आमच्या इथे हा इश्यू येतो कधी कधी. सो तुमच्या लोकांना घेऊन जर तुम्ही पुढे जायला लागलात तर हे साधी सोपी तंत्र आहेत की जी शाळेतली मुलं देखील वापरू शकतात. पण सुरुवातीला फ्लोचार्ट पासून विचार करा. मी जे म्हणलं होतं की लाडवांमध्ये खडे येतात, तर ही तुमची प्रक्रिया लिहून ठेवा. आणि आज मी निवडायची प्रक्रिया करते, तर ही निवडायची प्रक्रिया एलिमिनेट करता येईल का, याच्या जागी पाखडणं, चाळणं किंवा एखादं सेंट्रिफ्युगल मशीन, कारण हलक्या गोष्टी वर येतील असं काही गोष्टी करता येतील का, धुवून काढता येतील का की त्यात माती विरघळून जाईल, हे लोकांना चर्चा करू देत. आणि काम करणारी लोक नक्कीच याच्यावर विचार करतील. त्या सुरुवात लॉजिकल आधी फ्लो डायग्राम काढायला लावा. प्रश्न सुटेल नाही मला माहित नाही, पण लोक लॉजिकली विचार करायला लागतील, हा नक्की आहे. आणि किती प्रमाणात तुम्ही केलेली उत्तर यशस्वी झाली त्यांना स्वतःला चेकशीट मध्ये भरू दे, की रेकॉर्ड किपिंगचा आनंद त्यांना कळायला लागेल. आणि मग सगळ्यात महत्वाचे त्रासाचे किंवा गांधणाचे मेक असलेले पॅराटोचे मुद्दे ते स्वतः शोधून करतील. आणि मग त्याच्यावर कॉज इफेक्ट करून ते जेव्हा उत्तर शोधतील तेव्हा बिलीव्हर्स तुमचं खूप काम हलकं झालं असणार आहे. जपानच्या रिसर्चमध्ये सिद्ध झालं की 95% प्रॉब्लेम असतात ते अतिशय फुटकळ असतात, पिरपिर किंवा किटकिट या लायकीचे असतात, आणि ते सोडवण्यात जर टॉप मॅनेजमेंट बसली तर विनाकारण फालतू गोष्टीत अडकून राहून त्यांना जे स्ट्रॅटेजिक लेवलचे डिसिजन घ्यायचे असतात ते घेताच येत नाही, आणि हे खूप मोठा लॉस आहे. त्याचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स ज्यांना आवड आहे त्यांना करायला देणं हे केव्हाही आनंद आहे, आणि त्यांनी ते स्वतः शोधून काढून सोडणं यासारखा आनंद दुसरा नाही. So this is a big concept. We can make it happen. हे मोटिवेशनल किंवा सॉफ्ट साइड आहे या कॉन्सेप्ट मध्ये. आणि त्यांना टेक्नॉलॉजी शिकवून थोडंसं लॉजिकल बनवणं हे त्याच्या मागचं फॅसिलिटेटरची जबाबदारी आहे. त्यामुळे 3H वापर जेव्हा माणसाचा केला जातो त्यावेळी एक वेगळा माणूस तयार होतो, यात मला शंका नाही आहे. आणि हे प्रयोग आम्ही खरंच केलेले आहेत. आता आजकाल लोक लॉजिकली बघायला लागली की त्यांना अजून थोडंसं लॉजिक शिकूयात अशी हौस लोकांना असते. त्यामुळे नवीन 7 टूल्स देखील वापरली जातात. त्यात अफिनिटी डायग्राम, रिलेशनशिप डायग्राम, टी डायग्राम, अरो डायग्राम, त्यांच्या नावातच त्यांचं खरं वर्णन येत आहे. PDCA म्हणजे प्लॅन टू चेक ऍक्ट, मॅट्रिक्स चार्ट वगैरे असे वापरतायत. कुठलं तंत्र वापरायचं हे महत्वाचं नाहीये, पण तुम्ही जे कराल ते लॉजिकली करा, जे कराल ते लोक वापरून आणि इन्व्हॉल्व्ह होऊन करा. एवढं जर आपण त्यांना सांगू शकलो
तर बरेचसे प्रश्न सुटतील असं मला वाटतंय. क्वालिटी सर्कल ऍक्टिव्हिटी जपानमध्ये जरी सुरू झाली तरी भारतात 63 साली उडुपा यांनी केली. पुण्यात 86 साली क्वालिटी सर्कल फोरमचा चॅप्टर सुरू झाला आणि ते लॉन्च करणारे थर्मॅक्स मधले जे सहकारी होते ते आज प्रेसिडेंट फॉर इंडिया चॅप्टर आहेत मिस्टर प्रकाश काळोखे. आणि पुण्यामध्ये काय चालतं, याच्यामध्ये काय चालतं या संदर्भात मला पडायचं नाहीये, पण ही ऍक्टिव्हिटी पुण्यापर्यंत आलेली आहे यात काही शंका नाहीये. आणि यातून काही टीम निवडल्या जाऊन नॅशनल लेव्हलला आणि इंटरनॅशनल लेव्हलला जातात. त्यामुळे आपण जर चांगलं काहीतरी केलं तर आपण इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत जाऊ शकतो. ही ट्रिमेंडस मोटिवेशन आपण आपल्या लोकांना देऊ शकतो. त्यामुळे डोकं बाहेर ठेवून हाताने काम करायचं अशी वेळ, म्हणजे ते भले डाटा एंट्रीचं असेल, तुम्ही कॉम्प्युटरमध्ये सुद्धा हाताने काम करू शकता. त्यामुळे इंजिनियर्सच म्हणजे ऑपरेटर्सच डोकं बाहेर ठेवतात असं नाही, कित्येक वेळा मॅनेजर्स आणि इंजिनियर्स पण डोकं बाहेर ठेवतात. हे मला नक्की अनुभव आहे. तर त्या लोकांना आपण जर मोटिवेट करून घेतलो तर तुमची संस्था एक वेगळी संस्था होईल. मला वाटतं मराठा चेंबरनी हे जे वेबिनार किंवा असे ज्या टीम ऍक्टिव्हिटीज किंवा महिला उद्योजकांचे ग्रुप केलेले ते आर नथिंग बट सोशल टीम्स. फक्त त्यांना योग्य तंत्र आणि योग्य दिशेने आपण नेऊ शकलो तर ते जादू घडवून आणतील, यात मला काही शंका नाही. अनेक शाळा आहेत, मी तुम्हाला म्हटलं तसं अनेक शाळेतली मुलं ह्या ऍक्टिव्हिटी करतात. आणि लखनौच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शनसाठी जगभरातून शाळेच्या दर्जाची मुलं येतात. जपानमध्ये इव्हन केजी लेव्हलला प्रोजेक्ट असतं आणि ते प्रोजेक्ट पायलट करत नाहीत, मुलं करतात आणि त्यात ही टूल आणि टेक्निक्स वापरून करतात. मला वाटतं हरकत नाही त्यात तुमचा थोडासा वेळ जाणार असेल तर, पण आपल्या मुलांना, आपल्या लोकांना, आपल्या ऑपरेटर्सना आपण मोटिवेट करू शकलो तर एक फार मोठा बदल यात होईल. विशेषतः लेडीज सर्कल नावाची एक कॉन्सेप्ट गिरणीकरांनी भारतात लॉन्च केली होती. असं म्हटलं जातं की पडद्यातलं लाकूड गेलं तरी 6 महिना कळकळणारी बायकांची जात. फारच इमोशनल असतात होते, म्हणजे ते हाताच्या बरोबरीने इमोशन्स मधून डोक्यातमध्ये कधी जातच नाहीत असं पण म्हटलं जातं. पण असं कुठल्याही एका टेकाला जाणं वाईटच असतं. सगळ्या गोष्टींचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेण्यासाठी मला असं वाटतं की आपल्या वुमन एंटरप्राइजच्या ग्रुपमध्ये तर याचा नक्की उपयोग केला जाईल आणि त्याचा खूप फायदा होईल आणि कदाचित कन्सिस्टंटली सगळे यापुढचे अवॉर्ड्स, गिरणीकर अवॉर्ड्स आपल्या मेंबर्स मिळवतील. ओके, खूप महत्वाची गोष्ट यात अशी आहे की वेगवेगळ्या क्लायंट ऑर्गनायझेशन बरोबर सुद्धा सर्कल्स केली जात आहेत आज. त्याच्यासाठी ट्रिमेंडस बुक्स, रेफरन्स, युट्यूब क्लिप्स, अनेक लिटरेचर अवेलेबल आहे. स्वतः क्वालिटी सर्कल फोरम पुणे ऍज वेल एज ऑनलाईन सुद्धा खूप लिटरेचर अवेलेबल आहे. मला त्यात जायचं नाहीये. काल मी जसं म्हटलं तसं केस स्टडीज पण अनंत अवेलेबल आहेत, त्यातही जाण्याची गरज नाहीये. QCFI, किम्प्रो किंवा वेडसेन आणि DL शहाच्या वेबसाईटवर तुम्ही जा आणि काहीच नाही सापडलं तर इव्हन झेलला तुम्ही अप्रोच करा. चेंबर थ्रू पण आपण या ऍक्टिव्हिटी पुढे नेऊयात. ठरल्याप्रमाणे 5:45 मी थांबतीये. मला खात्री आहे प्रश्न खूप असणार आहेत आणि आज थोडंसं जो टेक्निकल हिच किंवा हिकअप आला त्याबद्दल सॉरी, पण मला फीडबॅक काल खूप कमी मिळाले, लेस दॅन 10%, आणि डाटाच्या बेसिसवर मला फीडबॅक नाही आले असं म्हणायचा पूर्ण हक्क आहे असं मला वाटतंय. त्यामुळे काहीचा प्रॉब्लेम असतील तर प्लीज, म्हणजे मला असं वाटायचं की खूप फीडबॅक येत आहेत, असं मी निगेटिव्ह बोलले म्हणून फीडबॅक येणं कमी झालंय का माहित नाही. टेक युअर टाइम टू पिन इट, म्हणजे आजच सगळे प्रश्न विचारले पाहिजे आग्रह नाहीये. ओव्हर अ टाइम तुम्हाला कधीही शंका आली तर तुम्ही विचारा, पण एक लक्षात ठेवा, माणसातला माणूस जागा केला तर त्याचा परमेश्वरही होऊ शकतो. हे तत्व क्वालिटी सर्कल मध्ये, जपानमध्ये अमेरिकन गुरूंनी सिद्ध केलेलं आहे, पण हे पूर्णपणे 110% भारतीय तत्व आहे. आणि ते जपानमध्ये चाललं, आमच्या इथे नाही चालणार, किंवा ते अमेरिकेत चालतं, आमच्या इथे नाही चालणार, असे प्रेज्युडायसेस किंवा बायसेस घेऊ नका. नरसे नारायण ही काही भारताला नवीन कॉन्सेप्ट नाहीये. तर 48 तासातला अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही जर लोकांना देऊ शकलात आणि स्वतःकडे एकदा आरशासमोर उभं राहतात असं पाहू शकलात तर मला खात्री आहे खूप चांगले बदल होतील. अनुजा मॅडम, प्रश्नोत्तरांसाठी थोडक्यात शेवटची 10 मिनिटं आपण देऊया. हॅलो. हा, मानसी मॅडम विचारा तुम्ही. मानसी मॅडम, यू वॉन्टेड टू आस्क समथिंग? हॅलो, प्रश्न कोणालाच नाही येत का? हॅलो. मी प्रश्न विचारते. हॅलो. हॅलो. मग बोल मानसी.
हा संजनी, सेशन आणि हे छानच होतं, त्याबद्दल प्रश्नच नाहीये. कॉज इफेक्ट जे तू सांगितलंस किंवा जॅपनीज जे तू 7 टूल केला. हॅलो, बोल बोल. ऐकू स्लाइड येतो मध्ये आवाज? अगदी व्यवस्थित येतोय त्या स्लाइड. हॅलो, हा हा, त्याच्याबद्दल थोडं इलॅबोरेशन हवं होतं. ओके. टिपिकली इव्हन आयएसओ मध्ये कुठलंही फेल्युअर झालं तर ते फेल्युअर का झालं हे शोधून काढण्यासाठी कॉज इफेक्ट हे तंत्र वापरलं जातं आणि त्याची सुरुवात ब्रेनस्टॉर्मिंग होते. आता एक छोटासा एक्सरसाइज सांगितलं तर तुमच्यापैकी प्रत्येकाने जर स्वतःच्या हातात वही किंवा डायरी असेल किंवा चॅट बॉक्स मध्ये सुरुवात केली की कोरोनावर काय उपाय आहे आणि हा जर मध्ये केला गेला आणि त्यांचे चॅटबॉक्स ओव्हरबुक होत आहेत किंवा ओव्हरफुल होत आहे, इनपुट्स त्यांना मिळत आहेत. हे मी का सांगते, म्हणजे मला खरं हे इन्क्लूड करायचं होतं, पण मी ते शेअर करीन तुम्हाला, ती मेल सगळ्यांना शेअर करीन. तर एक माणूस जेवढा विचार करू शकतो त्याच्या 10 पट सगळी माणसं एकत्र आल्यावर विचार करतात. याचा अर्थ 10 माणसं बसली तर 100 कल्पना नक्की येतात 10 मिनिटात. तर बरोबर आहे, हे जे बरोबर. 100 कल्पनांपैकी त्या 100 कल्पना पाहिल्यावर आपल्याला वाटतं या सगळ्याचा काय उपयोग आहे. तर त्याचं वर्गीकरण करण्यासाठी हे इफेक्ट वापरलं जातं. त्यात मॅन मटेरियल मेथड मशीन हे टिपिकल इंजिनिअरिंग साठी वापरलेली गोष्ट आहे. पण तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल तर टाइमली डिलिव्हरी, फिटनेस फॉर द यूज, एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द कस्टमर्स, असे कुठलेही हेडिंग करून हे आलेले जे आहेत त्याचं वर्गीकरण करा. कारण ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये जी प्रचंड उत्साही इनपुट येते ते जर तुम्ही वर्गीकृत करून एकेका शाखेत नाही मांडलं तर त्याच्यावर काम करणं अवघड होत जातं. आणि मग त्यापैकी सगळ्यात संभाव्य कारण काय आहे याच्यावर तुम्ही जेव्हा चर्चा करता त्यावेळी त्या अझम्पशन किंवा एकमेकांच्या चर्चेवर अवलंबून न ठेवता डाटाकडे जा, चेकशीट मध्ये जा. आणि ज्यावेळी तुम्ही कॉज इफेक्ट हे ब्रेनस्टॉर्मिंग शिवाय करता त्यावेळी ते अजिबात परिणाम करत नसतं. बरोबर आहे. प्रोसेस आणि ब्रेनस्टॉर्मिंग करून तुम्ही जेव्हा कॉज इफेक्ट मांडाल त्यावेळी तुमच्या प्रोसेसमध्ये खऱ्या अर्थाने ब्रांचेस येतील आणि खऱ्या अर्थाने तुमच्या करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आणि रूट कॉज कडे तुम्ही जाल. तुम्ही ऑडिटच्या आदल्या दिवशी धडाधडा क्लोज करायच्या म्हणून अशा एनसी क्लोज करायला लागलात ना तर त्या क्लोज होत नाहीत, त्या परत येतात नाही नाही, दुसऱ्या बरोबर दराने. आहे. नाही, तर एनसी मग क्लोज मी झाल्यानंतर क्यूएमएस मध्ये मिळून आपल्या सिस्टम आणि प्रोसेस मध्ये तो पर्क्युलेट झाला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि ते होण्यासाठी जी लोक काम करणारी आहेत ना त्या लोकांना विचारा, आठवड्यातून अर्धा तास त्यांना द्यायला माझ्यामध्ये काहीही हरकत नाहीये. आणि अर्धा तास त्यांना स्वतःच देतात किंवा बऱ्याचशा कंपन्या स्वतःचाच 1 तास देतात. ते तुम्ही ठरवा, म्हणजे त्याची मेथडॉलॉजी तुमच्या साईज प्रमाणे, कॉम्प्लेक्सिटी प्रमाणे, प्रॉब्लेमच्या ह्याच्याप्रमाणे त्यात तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह. आणि हे किती मोटिवेटिंग असतं की मी क्वालिटी सर्कल मध्ये आहे म्हणून डिरेक्टरशी डिरेक्टली बोलू शकतो, हे ऑपरेटर्सना खूप मोटिवेटिंग असतं. मग ते डोकं खाजवायला लागतं आणि सगळ्या गोष्टींकडे फार सुंदर तऱ्हेने उत्तरं येतात. आणि जी खरं अजून एक गोष्ट आहे की मी माझ्या मुलापासून काही वस्तू लपवायच्या म्हणून मी फ्रीजमध्ये कोपऱ्यात वगैरे काहीतरी ठेवायचंय आणि गंमत अशी असायची की माझ्या दृष्टीने ती कोपऱ्यात असायची, उंचीला ती अगदी सरळ असायची. मग तो निरागसपणे विचारायचा हे कशाला ठेवलंय, मी घेऊ का? आणि मी म्हणायचं अरे देवा, माझा जो बायस आहे, माझा जो प्रेज्युडाइज आहे, माझ्या दृष्टीने जी गोष्ट अत्यंत अवघड आहे ती दुसऱ्याच्या दृष्टीने अत्यंत सोपी असू शकते ना. ती बरोबर मजा आहे त्यात की आपण प्रत्येक जण वेगळे आहोत आणि म्हणूनच आपण एकत्र येऊन सप्तरंगाचा आनंद उपभोगू शकतो. आपण सगळे जर वाईट असू तर आपण पेनग्विन झालो असतो, आपण पेनग्विन नाही आहोत, आपण माणसं आहोत. आणि आनंदात जगणारी भावही माणसं होते. आणि भाव बंद करू नका, डोकं बंद करू नका आणि हाताने काम करायचं थांबवू नका. काम करणाऱ्या लोकांना एकत्र घ्या. मानसी, आपण हा प्रयोग तुमच्या इथे करून बघू. या 1 तासात हे जमत नाही, पण आम्ही जेव्हा 2 दिवसाचा हे टूल्सवर प्रोग्राम करतो त्यावेळी आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करतो आणि सगळी लोक थक्क होतात की अरे एवढे पर्याय असतात का, आम्ही कधी याचा विचारच केला नव्हता. आणि हे नाही, खूप नक्कीच. चांगलं रिअलायझेशन असतं. आपण हे करून अगदी. बघूयात आणि मला खात्री की यातून खूप चांगले फायदे आणि खूप चांगले रिझल्ट येतात. अरे हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं, असं स्वतःलाच एक टपली बरोबर आहे, मारून आपण खूप चांगले उत्तर यातून शिकू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी खरं. आता इनपुट्स मागू का तुम्हाला की लाडवात जर खडे येत असतील तर ते तांदूळ निवडण्यापेक्षा किंवा ते हळी निवडण्यापेक्षा कुठल्या कुठल्या पद्धतीने करता येईल याच्यावर तुम्ही ब्रेनस्टॉर्म करून मला मेल कराल का? आपण त्या मॅडमना थोडी मदत करूयात. त्यांना त्यांच्या इथल्या लोकांना तर करूनच देऊ देत, पण आपण सगळे बाहेरची लोक आहोत आणि आपल्या प्रत्येकाची हा. बॅकग्राऊंड असेल तर आपण खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट करू शकू असं मला वाटतं.
हा प्रश्न घ्यायचा का आपण ब्रेनस्टॉर्मिंगला? हे एखादं तंत्र हो. वापरून बघायचं का? ग्रेट, फर्स्ट क्लास. म्हणजे आता तुमच्या आवडच्या पद्धतीप्रमाणे आता आपण होमवर्क पण सुरू केलाय. उद्या माणसं कमी झाली तर मला वाटतं अनुजाला कंट्रोल ठेवायला नाही लागणार. अरे पण हे खूप महत्वाचं आहे. लोकांचा सहभाग घेणं, त्यांना माहिती असणं, त्यांच्या कानावर घालणं. आणि परत एकदा तुम्ही ग्रुपमध्ये 8 जण बसलात ना तरी सगळी लोक कधीही त्यात सहभागी होत नाही. 1 किंवा 2 लोक असतात की जी खूप मोठ्यांनी आणि कायम तेच रटाळपणे बोलतात. इव्हन ती पण सॉफ्ट साईड कशी कंट्रोल करायची याचं ट्रेनिंग फॅसिलिटेटरला द्यावं लागतं. देयर इज अ वंडरफुल वर्ड कॉल्ड क्रिटिक्युइंग. क्रिटिकिंग नाही, लोकांचे दोष नाही काढायचे, पण चांगले आणि वाईट प्रत्येकाने प्रत्येकाला सांगायचे. मॅनेजमेंटमधलं एक सुंदर स्ट्रेंथ बंबार्डमेंटचं हे तंत्र आहे. आणि हे जेव्हा सुरू होतं ना त्यावेळी बॅरियर्स आपोआप गळून पडतात आणि ब्रिजेस आपोआप बांधायला लागले जातात. खूप प्रचंड चांगला बदल माणसात हळूहळू होतो. हळूहळू लगेच काल सुरू झालं म्हणून आज सगळं व्यवस्थित कधीच होत नाही. इट टेक्स ॲटलीस्ट 1.5 year टू मॅच्युरेट अ क्वालिटी सर्कल. काल सुरू केलं आणि आज मला फंटॅस्टिक रिझल्ट मिळायला लागले असं कोणी म्हणत असेल तर ती मिथ आहे. चुकून सुद्धा असं राईस पुलवर होऊ नका, पण त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या. क्वालिटी सर्कलच्या माध्यमातून नाही, जो प्रश्न आहे तो काम करणाऱ्या माणसाला समोर घेऊन बसायचं. अजून 2 ज्यांचा काही संबंध नाही अशा माणसांना घेऊन बसायचं. सगळ्या लेव्हलच्या ज्यांना शक्य त्या माणसांना घेऊन बसायचं. ब्रेन रायटिंग किंवा ब्रेन स्टॉर्मिंग करायला लावायचं. आणि जितके जास्त पर्याय येतील तितके चांगलं रूट कॉज अनालिसिस किंवा फिशबोन अनालिसिस यात मिळेल. आणि मग वर्गीकरणासाठी 4M वापरायचं का, एन्व्हायरमेंट वापरायचं का, मेथड वापरायची तुम्ही ठरवा. त्या हेडर्स मी आता जो डिस्प्ले केलेला आहे 7 मॅनेजमेंट टूल्सचा, त्या हेडर्सला नावं मी दिली नाही आहेत. आणि त्या 4च ब्रांचेस असल्या पाहिजेत का 5 ब्रांचेस असल्या पाहिजेत, तुमचं स्क्रिप्ट तुम्ही लिहा. तुमचे आलेले 100 गोष्टी कशात वर्गीकरण करायचं हे तुम्ही ठरवा. गमत तीच आहे की ती लोक हळूहळू डोकं वापरायला लागतात आणि हे आपल्याला ट्रिगर, हे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचंय आणि त्यांना तो आनंद द्यायचा. अरे यस वी कॅन डू समथिंग. आणि ते करायला लागलं तर म्हणजे खरंच फंटॅस्टिक गोष्टी होतात. म्हणजे मी बऱ्याच वेळी, तुला माहितीये मी गेल्या वेळी म्हणलं होतं काय वाटेल ते उद्यात मी जाणारच आहे वाराणसीला. आमच्या वेळी जातात आणि मीही जातेच. म्हणजे तब्येत वगैरे तर फार ट्रिमेंडस आनंद यात्रा असते ती. सो तेवढं नाही जमलं तर निदान आपल्या बरोबरचे जी लोक काम करणारी आहेत, एखादी NC क्लायंटनी दिली, एखादी कंप्लेंट आली तर त्यांना बरोबर घेऊन बसायची आणि बाबा रे चला आपण डोकं खाजूयात. म्हणजे तुम्ही 3H घेऊन येता याची मला खात्री आहे आणि ती मी चाचपून बघती आहे आणि आठवड्यानी परत येऊन चाचपून बघणार आहे. हे जर तुम्ही सवय लागला ना तर रूट कॉज अनालिसिस, इफेक्टिव्ह क्लोजर, इफेक्टिव्हनेस रिव्ह्यू, एफिशियन्सी, कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट या शब्दांचा अर्थ कळेल. या शब्दांची रेग्युलर मजा कळेल. चेकिंग मधनच ते डिटेक्ट होईल. ऍब्सोल्युटली. कारण माणसाला पर्याय नाही हो. तुम्ही डिजिटायझेशनला जा, तो प्रोग्राम करणारा शेवट माणूसच असणार आहे. बरोबर. ठीक. मेकिंग फिलॉसॉफी असल्यामुळे याच्यावर बोलावे तेवढं कमी आहे. पण तुमच्या काही शंका असतील तर आपण नक्कीच आपण बाकीच्यांचे चॅट मध्ये आलेले क्वेश्चन आहेत ते बघूया. ओके, 1 मिनिट. चॅट मधले प्रश्न सचिन मला संजीवनी मॅडम लास्ट साइड दाखवायला सांगा त्यांना, जिथे किंवा फर्स्ट स्लाइड जिथे तुमचा ईमेल ऍड्रेस आहे. आता एकाने विचारलं ईमेल ऍड्रेस आणि फोन नंबर जो असेल तो. बरं अनुजा, मगाशी 1-2 जणांची रिक्वेस्ट होती की हे जे रेकॉर्डिंग आणि हे आहे याची आम्हाला लिंक मिळेल का, तर ते आपण सगळ्यांना सांगूया की आफ्टर दिस सेशन आपण जेव्हा नंतर ते करू तेव्हा आपण ती शेअर करूया लिंक. हो, कारण ती तयार झाल्यावरती युट्यूबवर टाकली जाईल MCCI कडनं, पण त्याचं एडिटिंग व्हायला थोडा वेळ लागेल. हो, बरोबर आहे. कारण बऱ्याच जणांची विचारणा होती तशी की त्यांना त्यांच्या ऑफिसेस मध्ये. Yeah, we will be definitely sharing it, but take little time. It will take some time. Yes, it will take some time. Prem sir, I'm sure we'll switch over to English webinars also. But this was just a kickoff, and because this was a starting, we preferred it to be in Marathi. How much groups need to work? Maybe सुरुवातीला एकच आणि तो फॅसिलिटेटरचाच ग्रुप असावा असं मी स्ट्रॉंगली रेकमेंड करीन. कारण त्यांना हे कंट्रोल करायचं आहे, त्यांच्या हातात रथाचं सारथ्य असणार आहे. त्यामुळे नक्की रथ कुठे न्यायचं आहे हे दिशा ठरवणाऱ्या फॅसिलिटेटरनी पहिला टीम करावी. पहिली इंजिनियर्सनी म्हणजे ज्यूसच्या मंडळींनी पण आधी स्वतः येऊन तंत्र शिकून घेतली, याच्या मागची फिलॉसॉफी शिकून घेतली आणि मग ऑपरेटर कडून योग्य तऱ्हेने त्यांनी करून घेतली. पण नंतर कितीही टीम आल्या, प्रत्येकाने एकेका टीम मध्ये तरी सहभाग घेतला, 100% एंगेजमेंट केली तर ते फार चांगलं असतं.
what it can it be converted into group projects? Yes, provided they're voluntarily selected by the team. दोन गोष्टी एकत्र नका करू की तुला मनात येईल तसं कर, पण फक्त 90% मार्क मिळव असं म्हटल्यावर तुम्ही त्याला मनात येईल ते कर याचा चॉईस देत नसता. किंवा तुम्हाला हवी ती कार मिळेल पण फक्त त्याचा रंग काळा असेल म्हटल्यावर त्यात पण काही फारसा चॉईस नसतो. ग्रुप प्रोजेक्ट मध्ये तुम्ही त्यांना जर व्हॉलंटरीली काम करू दिलं तर त्याला स्मॉल ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं देखील टेल्कोमध्ये म्हटलं जायचं. तसं तुमची ग्रुप ऍक्टिव्हिटीला ही व्याख्या लावता येत असेल की सेम प्रोसेस 4 ते 8 माणसं आणि व्हॉलंटरीली एकत्र येऊन काम करतात, त्यांचे प्रश्न ते निवडतात, तर येस इट कॅन बी अ ग्रुप प्रोजेक्ट. हे डिस्कशन टूलचं 2 दिवसाचं तंत्र आहे आणि आपण डेफिनेटली त्याच्यावर जाऊयात. फक्त ओके, अनुजा मॅम ना हे कंट्रोल करायला सांगूयात कारण शी इज अ ग्रेट ऍडमिनिस्ट्रेटर. ब्रेन रायटिंग म्हणजे आपण आता हे चॅट मध्ये जे काय करतोय ते ब्रेन रायटिंग आहे, फक्त आपण हे प्रश्नासाठी वापरतोय. येस अनुजा मॅम प्लीज तुम्ही बोला. या संजीवनी मॅडम, मला अजून एक विचारायचं होतं. HR फॅटर्निटीला पूर्ण एम्प्लॉई एंगेजमेंट मध्ये काय करायचं हा एक नेहमीचा प्रश्न असतो, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली फारसं फंडिंग त्यांना एक्सपेक्टेड नसतं, पण लोकांनी एंगेज राहणं आणि त्याच्यातून क्वालिटी साध्य करणं असतं. तर तुम्ही ज्या सांगतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एम्प्लॉई एंगेजमेंट खाली जाऊ शकतात आय थिंक. ऍब्सोल्युटली. इव्हन उद्याची ऍक्टिव्हिटी मी जे बोलणार आहे ते एम्प्लॉई एंगेजमेंटच आहे. पण मी तुम्हाला म्हटलं तसं की ते फक्त HR फॅक्टरनी बघू नका, त्यांना HR बरोबर इंजिनिअरिंगची बॅकअप पण द्या, एका स्ट्रक्चर मध्ये HR द्या, त्याचं कॉकटेल करा, त्याचा परिणाम जास्त चांगला येईल. ओके ओके. आय होप ऑल द क्वेश्चन्स आर फिनिश्ड. नो बरोबर आहे, बट आय एम शुअर. आणि फीडबॅक मध्ये दिलं तर फार उत्तम, कारण हे कुठेतरी एका गुगल डॉक्युमेंट कंपाईल होईल. हॅलो. येस. बरोबर आहे. मला आपण वाटतं आता की गुगल फॉर्म सर्क्युलेट केलाय का हो अनुजा? गुगल प्रश्नासाठी पण वापरता येईल. हो, काल आपण साईट मध्ये आपण गुगल फॉर्म्सचं दाखवलेलं आहे आणि आताही सगळ्यांना पाठवलंय. MCCI कडनं आता सगळ्यांना पाठवलेलं आहे चॅट मध्ये तो मेसेज. दे कॅन कॉपी इट अँड दे कॅन शेअर देअर फीडबॅक्स. आणि बेसिकली ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, त्यामुळे कधीही होता येईल. फक्त आपण वेळेची मर्यादा पाळतोय म्हणून इथे थांबतोय. या, थँक्यू सो मच. तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली असली तरी आपण जिंकलंय नाही का? या, आय थिंक उत्सुकता निर्माण झाली आहे सगळ्यांना. थँक्यू सो मच संजीवनी मॅडम, थँक्यू सचितानंद, थँक्यू मानसी मॅडम, अँड थँक्यू टू MCCI टीम who is supporting all these activities. Thank you to all participants as well. We'll take leave now. Thank you so much. Thank you. Good night.